29 नोव्हेंबर 2024 रविनगर येथील प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये शिवबा ते छत्रपती जीवनगाथा शिवरायांची या संकल्पनेवर आधारित या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह, जोश आणि शिस्तबद्धतेने साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाने शाळेच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला आहे। विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याची आणि त्यागाची प्रभावी आठवण उपस्थितांना करून दिली। कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पांजली अर्पण आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली। या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत तसेच धरमपेठ हायस्कूल इतिहास विभागाचे डॉक्टर सतीश चाफले तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री अशोक बनसोड, संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद फडणवीस, उपाध्यक्ष श्री भालचंद्र काकभट, सचिव श्री विजय काकभट, सीपी अँड बेरार MBA डिपार्टमेंटचे श्री भावे सर, प्रहार मिलिटरी स्कूलच्या प्राचार्या श्रीमती वंदना कुलकर्णी, संस्थांतर्गत येणाऱ्या शाळांच्या प्राचार्या सौ रसिका काळे, श्री कृष्णा रांधाई, सौ विजया दहीकर, लीना नागरीकर व पूजा गांगुली यांच्यासह विविध शाळेचे शिक्षक उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या स्वागत भाषणात महाराजांचा अद्वितीय नेतृत्व गुणांवर आणि त्यांच्या जीवनातील मूल्यांवर प्रकाश टाकला। त्यांनी सांगितले की शिवाजी महाराजांचा आदर्श फक्त इतिहासापुरता मर्यादित नसून आजच्या काळातही तो तितकाच महत्त्वाचा आहे। विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केलेल्या कर्नल सुनील देशपांडे यांचे अनुभव असा एक प्रसंग, शिवरायांचा जन्म, शिवरायांचे बालपण, रायरेश्वर मंदिरातील प्रतिज्ञा, तोरणा किल्ला, शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शाहिस्तेखानाची फजिती, प्रतापगडचा पराक्रम, अफझल खान वध, शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा यांच्यासारख्या नाट्यमय प्रसंगांनी तसेच बहारदार नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली। कलाकारांच्या वेशभूषा, अभिनय आणि संवाद फेकीमुळे इतिहास जणू प्रत्यक्ष उभा राहिला होता। नृत्य गायन सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आणली। विशेषतः पारंपरिक मराठी पोवाड्यांनी उपस्थितांना भारावून टाकले। कार्यक्रमाच्या समारोपाला शाळेच्या संचालक मंडळांनी तसेच मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे आणि मेहनतीचे कौतुक केले। त्यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा आदर्श अंगीकारण्याचा संदेश दिला। प्रमुख पाहुण्यांनी या कला प्रदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले। पालकांनी आणि उपस्थितांनी शाळेच्या व्यवस्थापनाचे व शिक्षकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या कौशल्याची प्रशंसा केली। कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या आवारात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले। जीवनगाथा शिवरायांची हा स्नेहसंमेलनाचा विषय विद्यार्थ्यांच्या स्मरणात कायमच कोरला गेला। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। Good evening and Jai Prahar to one and all present here, respected chief guest, Air Vice Marshal Suryakant Sapikar sir, ADSL, SC, guest of honor, Dr. Satish Safle sir, Head of Department of History, Dharampet Nagpur, Advocate Shri Ashok Bansal sir, President, CPN Berar Education Society, Shri Vijay Kakbhat sir, Secretary, CPN Berar Education Society, Shri Bhalachandra Kakbhat sir, Vice President, CPN Berar Education Society, esteemed dignitaries, parents, teachers, instructors, and my young Praharis. I welcome you all for the school annual function 2024 Shivba Te Chhatrapati. At the outset, I would like to mention about the establishment of our school, which is run by the CPN Berar Education Society, an old and reputed institution. The founding fathers of the institution were Shri Bapusaheb Kakbhat and Shri Annasaheb Gokhale. They had a great desire to impart military training to young children along with regular academics. They mentioned this in their school constitution. For many years, the idea lay dormant, but under the presidency of Shri Balasaheb Mahajan, the idea took shape, and with the help of and able guidance of Colonel Sunil Deshpande, BSN, Prahar Military School was set up in 2003. Our aim is to develop an all-round dynamic and strong personality, and we are making steady progress in this direction. This year, our SSC students gave excellent result, that is 100% result. 16 students out of 36 secured more than 70% marks, and 2 students, Prahari Monish Ansari
and Prahari Kartik Modghare secured about 90% marks. We are really proud of our Praharis and teachers. Our children are excellent not only in academics but also in sports and getting learns for the school. Our 36 Praharis participated in Open Inter-School Yogasana Championship at Sureshji Pimpalkar Bahuddeshiya Shikshan Sanstha Nagpur, where we won 4 golds, 6 silvers and 5 bronze medals. Prahari Atharva Srivastava won gold medal in saber event, bronze medal in each event, and at divisional level fencing held at Bhandara he secured bronze medal, and at the state level fencing championship Athar secured silver medal. Praharis also participated in DSO Carom Championship held at Mantapur Stadium, in which our 2 Praharis secured bronze medal, 1 student secured silver medal, and 2 students were selected for divisional level chess championship. Praharis participated International Karate Championship held at Chhatrapati Sambhaji Nagar, Aurangabad, in which 2 Praharis won gold, 1 Prahari won silver, and 1 Prahari bronze medal. 26 Praharis participated in open sight rifle and pistol shooting by DSO held at ADBA Sports Complex, KT Nagar, Nagpur, where 7 Praharis won gold, 6 Praharis won silver, and 5 Praharis won bronze medal, out of which 18 students were selected for divisional level and 6 students were selected for state level championship. Praharis participated in boxing DSO held at Mantapur Stadium, in which 1 Prahari won silver and 1 Prahari won bronze medal. And special mention for this that in Rani Lakshmi Bai first girls and women All India Interventional Boxing Tournament 2024 held at Gosawar, Maharashtra, our Prahari Kanak Gupta won bronze medal. Praharis participated in wrestling competition held at Suresh Bhatt Sabhagra, Reshimbagh. There also our Praharis won 3 gold medals and all 3 were selected for divisional level competition. Praharis participated in Vyayam National Championship held at Jabalpur. 13 Praharis won gold medal, 6 Praharis won silver and 1 Prahari won bronze medal. Praharis again participated in the Handball Junior National Championship held at Punjab. Our girls team secured first position and boys team secured second position into it. Especially our one more Prahari, Ansh Rahul Yadav, participated in International Intervention Junior Handball League Tournament 2024 held at Dubai, UAE recently. And on 28th November, our 3 Praharis went for National Handball Championship, which will be held at Nanded. And it's a very proud moment for me to declare it that more than 50 students from our school were selected for divisional level and cleared that level also. So a big round of applause for those 50 above students. I'd like to take the opportunity to congratulate our coaches also. Shri Ankush Sarpe, Shri Om Prakash Sahu sir, Shri Rahul Chintalwar, Ms. Shweta Mungate, Shri Kanchan Panchbai, Shri Ravendra Chauhan, Shri Akshay Sahu, and Shri Lavanshu Kharatkar, Shri Sandeep Tapre for their excellent output. Throughout the year, the school has been holding various activities. They began this year by felicitation of SSC toppers.
Being a school which impart military training, important defense activities are celebrated with a great fear. And the first begin with the Kargil Vijay Divas celebrated on 26th July, commemorating the martyrs of Kargil War by having lecture by Brigadier Dilip Patwardhan sir. The next related program was Rakhi Arpan program. We have Lieutenant Colonel Chetan Anand of OTA Kampi, and our children prepare Rakhis, and other 27 schools and colleges participated for sending Rakhis to the soldiers. Like this, we also hold so many different programs such as Green Day, Ashadhi Ekadashi, Guru Purnima, and investiture ceremony to instill management qualities in the children. We appoint leaders allotting different duties and responsibility to, and this ceremony program which was conducted, it was called as the oath taking ceremony. With that, Krishna Janmashtami, Tana Bola, Teachers Day celebration, Shastra Pujan and Diwali celebration. Every year, we organizes an eco-friendly Ganesh idol making competition in collaboration with Rotary Club Nagpur Elite, through which children learn the importance of preserving nature. Glad to announce that more than 20 schools and 140 students participated in this competition. Independence Day was celebrated with full patriotism and fervor. Colonel Manish Kinikar graced the occasion as chief guest. Children presented patriotic song, dances and some dressed as a national heroes, and also presentation showcased talent of all the students by karate and boxing demonstration. Last January, our drill platoon participated at Kasturchan Park in Annual Day Republic Day Parade. Our main aim in running the boarding school is to develop a dynamic personality with a soldierly mindset, and to instill patriotism and motivate children to join the armed forces. Hence, we send children to visit army establishment. This year, our Praharis of Standard 9 went to NDA Khadakwasla, Pune to learn and experience the daily routines of the soldiers. Praharis of Standard 8 went to Dwarka Padyatra, where students covered a distance of 108 km within 5 days by walking. True Praharis showcased their excellent physical, mental strength during the Padyatra. And the next Pachmani trek is organized for 7th standard students, and 6th standard is going for Pench Safari. And our Praharis of Standard 5th will be going to Varod for adventure camp. Every year we are organizing Swami Vivekananda Inter-School Handball and Football Championship and drawing competition to promote new talents. Parents, let me assure you that your children are indeed developing a soldierly mindset. Praharis always stayed cool, did not get scared and faced the situation bravely. All of them always remembered the principles of Prahar, that is courage, discipline, vigilance, value of life and patriotism, and acting accordingly. Hats off to all of them. Thank you. CPN बेरार आणि प्रहार मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि प्रिन्सिपल, आणि आत्ताच जे इतिहासकार बोलून गेले त्या सगळ्यांना, आणि मुख्यत्वे म्हणजे जे पालक समोर बसले आहेत, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पालक मी शाळांमध्ये कॉलेजांमध्ये पहिल्यांदाच पाहतोय, त्यामुळे तुमचेही अनेक अनेक धन्यवाद. प्रहारी सगळे आज त्यांच्या कार्यक्रमात बिझी असल्यामुळे मी आज पालकांशीच संवाद साधेन असं मला वाटतं. मातृशक्तीबद्दल हे इतिहासकार बोलून गेले, पण इथे मला एक कॉशनरी तुम्हाला सांगावं लागेल की सैनिक स्कूलमध्ये टाकेस्तरच मातृशक्ती टिकायला नको. तर तुमचा मुलगा किंवा मुलगी जोपर्यंत सैन्यात जात नाही, जो काही उत्साह तुम्ही दाखवलाय तो तोपर्यंत तुम्हाला टिकवायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि मी सूचना याच्यासाठी करतोय कारण या क्षेत्रात मी बरंच कार्य करतो.
कॉलेज आणि शाळांच्या मुलांशी सतत माझा संपर्क असतो. त्यामुळे एक असा विचार सगळ्यांच्या मनात आता सुरू झालेला आहे की जर सैन्यात भरती व्हायचं असेल तर सुरुवात ही सैनिक स्कूलहूनच व्हायला हवी. सैनिक स्कूलहून ती सुरुवात झाली तर नक्कीच त्याचा फायदा होतो, यात काही तीळमात्र शंका ठेवू नका. परंतु आज तुमच्यासमोर जो स्टेजवर उभा राहून भाषण देतोय त्यांनी आपली सैनिकी कसं सुरू केली हे मी तुम्हाला थोडक्यात शब्दात सांगायचं. माझे वडील नागपूर शहरात 80 ते 90 या काळात असेच विनामूल्य सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचे क्लासेस घ्यायचे. आणि तेव्हा आता इतिहास असा होता की नागपूरहून कोणीही मुलगा आणि त्यानंतर मुली जर डिफेन्स फोर्सेससाठी सिलेक्ट झाले तर ते चाफेकरांकडूनच झाले, इतकं त्यांचं याच्यात कार्य होतं. जवळजवळ 1000 ते 1500 मुलं आजही डिफेन्स फोर्सेसमध्ये ऑफिसर्स म्हणून कार्य करत आहेत. त्यामुळे हे जे मी पाहत आलोय त्याचा उपयोग आणि मी जे आता करतोय त्याचा उपयोग करून मी आज पालकांशी संवाद साधणार आहे. माझ्या वडिलांची फार इच्छा होती की मी एनडीएत जावं आणि एनडीएतून मग डिफेन्स फोर्सेसमध्ये जावं, पण माझा विचार अगदी वेगळा होता. मला कॉलेज लाईफ एन्जॉय करायचं होतं आणि त्यानंतर मला डिफेन्स फोर्सेसमध्ये जायचं. शाळा कॉलेजमध्ये एनसीसीत मी होतोच, त्यामुळे मला आवड होती, नाही असं नाही. परंतु माझा विचार असा होता की अगदी सैनिक स्कूलपासून सतत तेच. तर माझं इथे सांगण्याचं उद्दिष्ट हेच आहे की आपल्या समाजामध्ये काही काही भावना अशा काय म्हणतात त्याला फिक्स झालेल्या आहेत लोकांच्या डोक्यात की सैन्य दलात भरती व्हायचं असेल तर तो असा धष्टपुष्ट माणूस पाहिजे किंवा त्याचं ज्या काही 14-15 क्वालिटीज आहेत त्या त्याच्यात लहानपणापासून झाल्या पाहिजे. लहानपणापासून आला तर त्याच्यासारखं काहीही म्हणजे त्यात काहीच वाईट नाही असं मला वाटतं. परंतु जर लॉंग टर्म मध्ये ही गोष्ट तुमच्या मुलांनी किंवा तुम्ही अबाधित ठेवली नाही तर मग ते यश जे तुम्हाला हवं आहे ते म्हणजे तुमचा मुलगा अधिकारी व्हावा फौजेत, हे जर तुमचं ध्येय आहे ते टिकून ठेवावं लागतं, अबाधित ठेवावं लागतं. कारण हा प्रवास जो आहे तो खूप काही सोपा नाही आहे, हे मी आज इथे सांगू इच्छितो आणि हे माझ्या अनुभवावरून मी सांगतोय. मातृशक्तीबद्दल या टीकाकारांनी जे सांगितलं ते मलाही तेवढंच मान्य आहे. आणि मातृशक्तीबरोबर मी तुम्हाला एक अजून गोष्ट सांगू इच्छितो की अधिकाऱ्यांच्या ज्या पत्नी असतात, म्हणजे तुम्ही कधीही सैनिकांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या पत्नींना भेटा किंवा भेटलात तर सर्वप्रथम त्यांना तुम्ही सॅल्यूट करावा. ते का? कारण अधिकारी हे जे कार्य करत असतो तो त्याच्यासाठी ट्रेंड असतो. आता तुमची मुलं जवळजवळ 5वी पासूनच या कार्यात सुरुवात केली आहे त्यांनी. परंतु लग्न करून जी मुलगी त्या सैनिकी वातावरणात पहिल्यांदा येते तिच्यासाठी आपला नवरा इतक्या रिस्क घेत असताना मुलांकडे लक्ष ठेवून त्याला सतत एनकरेज करत राहायचं हे किती कठीण असेल याचा तुम्ही विचार करा. माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला 2002 मध्ये माझ्या विमाना क्षतिग्रस्त झालं होतं पाकिस्तानी मिसाईल लागल्यामुळे. आणि एअरफोर्सच्या इतिहासात ते पहिलं विमान होतं की मिसाईल लागून ते परत आणण्यात आलं होतं. पण त्यानंतरच जवळजवळ 8 वर्षांनी मी तसाच एक धोकादायक म्हणता येईल परंतु देशासाठी अतिशय महत्वाचा असलेला निर्णय घेतला
ते म्हणजे जे सांगण्यात आलं, दौलतबेग ओल्डी जगातली सर्वात उंच धावपट्टी, तिथे विमान उतरवायचं. जवळजवळ 50 वर्ष ते कार्य लोक करू पाहत होते, पण ते झालं नव्हतं. त्याच्यात अनेक कारणं होती. पॉलिटिकल होतं, डिप्लोमॅटिक होतं. चीन्यांचं 62 मध्ये आपण त्यांच्याशी हारल्यावर त्यांच्या त्या हारीचं भूत जे आपल्या मानगुटीवर बसलं होतं तेही एक कारण होतं. परंतु 50 वर्षानंतर मी हे कार्य करायला घेतलं होतं आणि माझा अनुभव पहिला पाकिस्तानी मिसाईल्स असल्यामुळे माझ्या पत्नीला याची कल्पना होती की हे किती धोकादायक काम आहे. परंतु घरचं सगळं सांभाळून मुलांकडे लक्ष देऊन तिने मला नेहमी प्रेरणाच दिली. आणि या प्रेरणेमुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो, मातृशक्ती जशी जितकी महत्वाची आहे तितकीच महत्वाची ही शक्ती सुद्धा आहे. आज मी काय जो आहे त्याचं जवळजवळ 60% तिच्यामुळे झालं असं मला नेहमीच वाटतं. शौर्यचक्र मिळतं, एव्हिएशन मिळतं, सगळं होतं, पण आम्ही एक सिम्बॉलिक फ्रंट आहोत. तुमच्या लोकांसमोर आम्ही दिसतो, परंतु त्याच्या मागे या लोकांचं कार्य हे अतिशय जास्त आहे. आणि म्हणूनच मातृशक्तीचा उल्लेख यांनी केला, त्याचं मला फारच ते आवडलं. पण त्याचबरोबर मी तुम्हाला या सैनिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या जर पत्नी भेटल्या तर त्यांना का सलाम करावा हे आज स्पष्ट केलं. कर्नल सुनील देशपांडेंबरोबर माझ्या वडिलांचा बराच संबंध होता. मी रिटायर झाल्यावर इथे एक दोनदा येऊन गेलेलो आहे. नागपुरात आता सैनिक स्कूल बऱ्याच झाल्या आहेत आणि सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या क्लासेससाठी बऱ्याच इन्स्टिट्यूशन उघडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज डिफेन्स अकॅडमी म्हणूनही एक आता उघडली आहे, तेही ट्रेनिंग करतात. पण आजच्या तुमच्या थीमच्या अजून जर काही बोलायचं तर मी म्हणेन की आमच्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डमध्ये एक 13 ते 14 ट्रेट्स किंवा गुण, पर्सनॅलिटी मधले ट्रेट्स आम्ही पाहत असतो. ते सगळे गुण जर एकाच माणसात तुम्हाला पाहिजे असतील तर ते तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये दिसतात. आणि या विषयावर मी शिकवत असल्यामुळे मी सांगू इच्छितो की एकाच माणसात इतके गुण येणं हे जवळजवळ अशक्यप्राय आहे. त्यांचं मिलिटरी नॉलेज तर फारच सुंदर होतं, अतिशय उत्तम होतं. बऱ्याच गोष्टी, नव्या स्ट्रॅटेजीज त्यांनी डेव्हलप केल्या ज्या आज गाता उपयोगात येत आहेत. पण आपल्याला काय असतं की हे मोठी मंडळी फार आपल्याला अशी दूरची वाटतात, कारण इतक्या लेवलला मी पोचू शकीन असं आपल्या मुलांना शिवाय आपल्याला पण वाटत नाही शक्यता. त्यामुळे माझं नेहमी म्हणणं असं असतं की तुमच्या आमच्यातले जे लोक आहेत त्यांचे सुद्धा उदाहरणं तुम्ही आपल्या मुलांना दिलं पाहिजे. एक 40-45 वर्षापूर्वी मी विद्यार्थी म्हणून असाच त्या बाजूला बसलो होतो आणि तेव्हा मला कल्पनाही नव्हती की जीवनात अशा गोष्टी होऊ शकतात. त्या माझ्या पालकांमुळे, त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि व्हॅल्यूज ऑफ लाईफचं इथे मेन्शन झालं त्याच्यामुळे हे शक्य झालं असं मला वाटतं. त्यामुळे पालकांनी, आत्ता जे पालक आहेत त्या पालकांनाचं काम जरा आमच्या पालकांपेक्षा कठीण झालंय असं मी सांगू शकतो. हे जे एन्व्हायरमेंट आहे ज्याच्यात तुम्ही राहताय, बोलताय, वागताय ते फार विशेष झालेलं आहे. सत्यमेव जयते तुम्ही आपल्या मुलाला घरी सांगताय आणि तो रस्त्यावर निघतो आणि अनेक त्याला उदाहरणं त्याच्या विरुद्ध दिसतात. तेव्हा तो जेव्हा येऊन तुम्हाला प्रश्न विचारतो की हे कसं तुम्ही सांगताय, तेव्हा तुम्हाला उदाहरणासहित त्याला सांगावं लागेल की बाकी असं होत असलं तरी तू
सत्यमेव जयतेचंच ध्येय लक्षात ठेवलं पाहिजे आणि तसंच वागलं पाहिजे. आजकालच्या मुलांना, स्पेशली जे विदर्भाची मुलं आहेत, त्यांच्या मी अगदी कॉन्फिडन्सने सांगू शकतो की त्यांच्यात पोटेन्शियल खूप आहे. माझ्या वडिलांनी जे काम सुरू केलं होतं ते पर्टिक्युलरली विदर्भाच्या मुलांसाठी होतं, कारण एक न्यूनगंड असायचा त्या वर्षांमध्ये. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या याच्यात थोडंसं वेगळं शिक्षण, वेगळं आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी बराच छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा राहतो, वर्धा, यवतमाळ, तिथून मुलं येतात माझ्याकडे. तर पोटेन्शियल जे वैदर्भीय मुलांचं आहे किंवा मुलींचं आहे ते अतिशय उत्तम आणि चांगलं आहे. परंतु गायडन्स जो त्यांना मिळतो तो थोडा कमी पडत होता. आता अनेक इन्स्टिट्यूशन झाले आहेत. तुम्ही प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये चला चूज केलाय आणि मुलांना टाकलाय, त्यामुळे ही सर्वात पहिली स्टेप आहे तुमच्या मुलाच्या पुढे ऑफिसर किंवा जवान होण्याची. पालकांनी मुलांना इंडिपेंडेंट करणं फारच महत्वाचं असतं. आणि एक महत्वाची गोष्ट अजून मी आज भाषण संपवायच्या वेळेच्या आधीच सांगू इच्छितो, ती म्हणजे मुलींबद्दल. सर्वात प्रथम जेव्हा असं ठरलं की डिफेन्स फोर्सेसमध्ये मुलींना प्रवेश द्यायचा, तेव्हा एअरफोर्स सर्वात पहिल्यांदा त्यांनी सुरू केलं. आणि ते सुरू केलं तेव्हा मी एअरफोर्स अकॅडमी म्हणून आमची ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन आहे, तिथे इन्स्ट्रक्टर म्हणून होतो. आणि माझ्या हाताखाली पहिली बॅच 13 मुलींची तिथे आली. ते पहिल्यांदा ही गोष्ट करत होतो. सगळं नवीन होतं. तर जे उच्चाधिकारी होते त्यांना शंका होती की हे सक्सेसफुल होईल की नाही. त्यांच्यासाठी ट्रेनिंग सिलेबस बनवण्यापासून आणि त्यांना ते काय काय ऍक्टिव्हिटी करतील इथपासून डिस्कशन होतं. ते काय ड्रेस घालतील हे सुद्धा लोकांना माहिती नव्हतं. आणि त्याच्यात अनेक शंका कुशंका घेतल्यात येत होत्या. तर जेव्हा मला माझा विचार विचारण्यात आला, मी त्यांना सांगितलं जसे मेल स्टुडंट्स आहेत तसेच त्यांना ट्रीट करा. आणि तुम्हाला मी इथे अगदी अभिमानाने सांगू इच्छितो की तसंच झालं. पहिल्या दिवशी 13 मुली पीटी किटमध्ये तिथे पोहोचल्या आणि मुलांच्या खांद्याला खांदा लावून सगळं ट्रेनिंग त्यांनी सक्सेसफुली पूर्ण केलं. त्यामुळे इथेच ही गोष्ट थांबली नाही. तिथून एअरफोर्स अकॅडमीमधून मी यलंकाला गेलो. तिथे सर्वात पहिला पायलट कोर्स आला मुलींचा. त्यातल्या 2 मुली माझ्या प्युपिल होत्या. आता असं साधारण लोकांचा अंदाज असतो किंवा त्यांना लोकांना असं वाटतं की टेक्निकल गोष्टी ज्या गोष्टी आहेत किंवा मॅन्युअली फिजिकली ज्या गोष्टी करायच्या त्या मुली काही निश्चित करत नाही. पण मुलांच्या बरोबरीने अतिशय उत्तमरित्या त्यांनी पायलट ट्रेनिंग पार पाडलं. आणि त्या दोन्ही मुली आज मोठ्या मोठ्या विमानांच्या कॅप्टन्स आहे, एअरलाईन्समध्ये मी नावं सुद्धा देऊ शकतो. तर मुलींना काही कमी आहे किंवा त्यांच्यात त्यांना काही जमणार नाही असं काहीही राहिलेलं नाही. डिफेन्स फोर्सेसमध्ये सुद्धा त्यांची जरूर आहे आणि त्यांना एनकरेज करावं असं मला पालकांना सांगावं वाटतं. आज शिवबा ते छत्रपती हा विषय आहे. त्यामुळे शिवबांच्या प्रत्येक ट्रेट किंवा त्यांचे जे जे गुण होते त्याच्यावर नक्कीच एक एक स्टोरी बाहेर येईल. त्या स्टोरीतूनच आपण आपल्या मुलांना कसं पुढे जावं हे शिकवावं अशी माझी इच्छा आहे आणि मी तशी तुम्हाला रिक्वेस्टही करेन. मला आज इथे बोलवलं आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल प्रिन्सिपल आणि प्रेसिडेंट दिपेन बेरार यांचे मी आभार मानतो. आणि हे कार्य मी मुलांची म्हणजे विदर्भातल्या मुलांचं असलेलं पोटेन्शियल बाहेर आणण्यासाठी सुरू केलेलं कार्य आहे. त्यामुळे अनेक एसएसबीचे क्लासेस संस्था सुरू झाल्या आहेत पण त्यांच्या फीही 1,00,000, 1.5 लाख
50,000 अशा आहेत. ज्या पालकांना ते परवडत नसेल त्यांनी मला नक्कीच फोन करावा. त्याचं त्या मुलींचं ट्रेनिंग पोटेन्शियल असल्यास मी नक्कीच टेक ओव्हर करीन. आणि माझा सक्सेस रेट माझ्या वडिलांनी इतका नसला तरी बराच बरा आहे हे मी सांगू इच्छितो. पालकांचा इथला उत्साह पाहून मला खरोखर छान वाटतंय. मी बऱ्याच जागी जात असतो पण इतके पालक मी कधी कुठल्याही जागी पाहिले नाही. त्याचं श्रेय प्रिन्सिपल मॅडमला आणि अध्यक्षांना जातच. मी नागपुरातूनच लहानाचा मोठा झालो आहे त्यामुळे एक सांगू इच्छितो आणि अगदी मीडियाकर होतो. म्हणजे एज्युकेशनमध्ये काही खूप इंटेलिजंट वगैरे असा नव्हतो. त्यामुळे मी पालकांना सांगू इच्छितो की अशी मुलं अशी इथे पोहोचतात. त्यामुळे प्लीज कॅरी ऑन अँड अलाव युअर चिल्ड्रन टू ग्रो. थँक्यू अँड जय हिंद. अॅन्युअल डे फंक्शनची जी थीम या ठिकाणी मी बघतो आहे ती आहे शिवबा ते छत्रपती. आणि मला खऱ्या अर्थानं जर शिवरायांचं चरित्र तुमच्यासमोर मांडायचं असेल आणि मिळालेल्या वेळात ते शक्य नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज ही देशासाठी विश्वासाठी एक अभूतपूर्व प्रेरणा होती आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातूनच भारताची या देशाची राष्ट्रवादी वाटचाल आजही सुरू आहे. आणि ती प्रेरणा तुमच्यासमोर सांगत असताना उत्स्फूर्तपणे मांडत असताना काही महत्वपूर्ण बिंदूंना स्पर्श करून मी माझ्या व्याख्यानाचा विराम करेल आहे. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या मातृशक्तीला मला वंदन करावंसं वाटतं, अभिवादन करावंसं वाटतं. ते याकरता की आजपासून जेव्हा स्वराज्याच्या प्रेरणेची बीज प्रक्रिया निर्माणाची प्रक्रिया जेव्हा जिजाऊ मासाहेबांच्या मनात निर्माण झाली त्यावेळी त्यांच्या सोबत जी काही माणसं होती, जी काही मंडळी होती आणि स्वतः शहाजी राजे यांना त्यावेळी तत्कालीन परिस्थिती जर आपण पाहिली आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही, इमादशाही यासारख्या जे काही यवनी साम्राज्य या भारतात या महाराष्ट्रात दक्षिण भारतात ठाण मांडून बसलं होतं त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन परिस्थिती जर आपण पाहिली तर दुर्गाराम तिवारी असं म्हणतात यवन प्रबळ झाले होते वंदे या महाराष्ट्रात आक्रंदत होता धर्म परसेवेच्या पंखात शौर्य धैर्य थिजले होते परसत्तेच्या दारात. या पार्श्वभूमीवर तत्कालीन परिस्थितीचं वर्णन करत असताना ती परिस्थिती कशी होती याची जाणीव आपल्याला होते. आणि म्हणून मग कुठेतरी स्वराज्याच्या प्रेरणेची बीज स्वराज्य असं राज्य ज्या आपल्या मुलकातील आपल्या लोकांना आपलं वाटावं असं राज्य याची निर्मितीची बीज प्रक्रिया ही खऱ्या अर्थानं जिजाऊ मासाहेबांच्या मनात अंकुरते. आणि म्हणून मला या ठिकाणी ज्या जिजाऊ मासाहेबांच्या कार्याचा वसा घेऊन आजची मातृशक्ती चालते ते साम्य कसं आहे, ते सारखेपणा कसं आहे की सांगण्याचं तात्पर्य असं आहे की शहाजी राजांना जेव्हा आदिलशाहीची राजदरबाराची चाकरी मिळाली पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर सोडून त्यांना दूर बेंगलूरची जहागीरदारी देण्यात आली. ऐशोआरामातलं राज्य होतं, ऐशोआरामातली सगळी गोष्ट सगळी भौतिक सुखसुविधा त्यांच्या जवळ होती. 12 वर्षाचा बालशिवबा आणि स्वतः जिजाऊ मासाहेब सोबत होत्या. एका मुलाला आपल्या लाडक्या मुलाला ऐश्वर्य संपन्न अशा वातावरणात वाढवता आलं असतं. परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये स्वराज्याच्या निर्मितीची प्रक्रिया मासाहेबांच्या मनात निर्माण झाली आणि म्हणून ते राज्य ठेवून 12 वर्षाच्या मुलाला घेऊन कुठेतरी आपल्या महाराष्ट्रात या शापित भूमीत पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरच्या जहागीरीवर येऊन एका स्वराज्याच्या निर्मितीची प्रक्रिया जिजाऊ मासाहेब निर्माण करतात आहे. आणि म्हणून त्यांना वंदन आहे आणि त्यासोबत या ठिकाणी बसणाऱ्या मातृशक्तीला वंदन आहे. कारण इतक्या साऱ्या शाळा असताना आणि भौतिक सुखसुविधांनी नटलेल्या शाळा असताना ऐशोआरामाच्या शाळा असताना राष्ट्रवादी निर्माणाची बीज प्रक्रिया इथल्या मातेच्या मनात निर्माण झाली आणि म्हणून तिने आपला पुत्र देशसेवेची बीजांकुरण्यासाठी प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये दाखल केला. हे सगळं वैशिष्ट्य आहे ज्या ठिकाणी आपली खऱ्या अर्थानं आपली तुलना मला कुठेतरी जिजाऊ मासाहेबांसोबत करावीशी वाटते. ज्या जिजाऊ मासाहेबांचा वसा घेऊन आपण देशभक्तीची स्वराज्याची प्रेरणा घेऊन एक राष्ट्रनिष्ठ पिढी निर्माण करण्याचं काम करताय आणि तिला खऱ्या अर्थानं आकार देण्याचं काम प्रहार मिलिटरी सारखं स्कूल करताय. ही यासारखी अभिनंदनाची आणि वंदनाची गोष्ट कोणती असेल. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज 12 वर्षाचे असताना आपल्या मासाहेबांसोबत पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरच्या त्या
नापीक असणाऱ्या शापित भूमीकडे आले, पुन्हा बेचिराग करून टाकलं होतं यवनांनी. या पार्श्वभूमीवर कुठेतरी स्वराज्य निर्माण करायचं होतं. माणसं नाहीये, पैसा नाहीये, मनुष्यबळ नाहीये, पण कुठेतरी ती मानसिकता आहे, त्या मानसिकतेला घेऊन माझा निर्माण करायचा आहे आणि ते शून्यातून निर्माण करायचं आहे. ही मनोभूमिका ठेवून स्वराज्याच्या निर्मितीची प्रक्रिया त्या पुण्याच्या ठिकाणाहून सुरू होती आहे. आणि पुण्यावरून सुरू झालेली ती स्वराज्याची प्रेरणा, जी स्वदेश, स्वधर्म, स्वावलंबन आणि स्वाभिमानाची बाब प्रत्येक महाराष्ट्रातल्या मातीतल्या मनामनात निर्माण करते आहे आणि कुठेतरी एक स्वराज्य उभं होत आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्यासाठी आजही 400 वर्षानंतर जिवंत आहे. मध्ययुगीन सरंजामशाहीचा कालखंड आहे मित्रांनो तो. आणि या कालखंडामध्ये ज्या पद्धतीचे संस्कार भारतीय मातीवर, दक्षिण भारतातल्या महाराष्ट्रातल्या भूमीवर झाले, ते जर संस्कार आपण पाहिले ते ऐशोआरामाचे संस्कार आहेत. त्या ठिकाणी कुठेतरी जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारात संस्कारित होऊन शिवबाराजे येणाऱ्या पिढीला एका नव्या पद्धतीनं महाराष्ट्र घडवतात आहे. असे फार सुंदर दाखले आहे, ज्यांचे तुमच्यासमोर जर ते मी वर्णन केले तर आपल्यालाही त्यातनं अर्थबोध होईल. आपण बघतोय की खऱ्या अर्थानं वर्तमानामध्ये आपण संस्कारी पिढी निर्माण करण्यासाठी अतिशय प्रयत्नानं झटतोय. नैतिक मूल्यांची गरज आजही त्याच पद्धतीनं आपल्याला आहे, कारण संस्कारित पिढी घडवायची आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून जो अभ्यासक्रम आपल्या समोर आलाय तो सुद्धा कुठेतरी संस्कारवान पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत आहे. आणि म्हणून या सगळ्यांचं कुठेतरी या सगळ्यांचं स्फूर्ती केंद्र जर कुठे असेल तर ते जिजाऊ मासाहेब आणि शिवबाराजांकडून आपल्याला दिसून येत आहे. वर्तमानामध्ये अनेक वेगवेगळे बदल होतात आहे, अनेक वेगवेगळ्या घटना घडतात आहे आणि म्हणून मग आपल्या संस्कृतीची, शिवबाराजांची आठवण आपल्याला या प्रसंगी येते. आपल्या पडोसी, आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये मध्यंतरी राजनैतिक सत्ता परिवर्तनाचं एक मोठी घटना घडली आणि या राजनैतिक सत्ता परिवर्तनाच्या केंद्रामध्ये तिथल्या लोकांनी आपल्या संस्कृतीचं किती विविध प्रदर्शन त्या ठिकाणी दाखवलं. यासाठी आपण त्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असू. टीव्हीवर आपण ज्यावेळेस ते प्रसंग पाहिले तर कुठेतरी वस्त्रांची विटंबना केल्यासारखं आपल्याला दिसून आलं. म्हणून कुठेतरी वाटतं की सामान्यपणे विश्वांमध्ये, शेजारी राष्ट्रांमध्ये असं अनुकरणीय, वाईट प्रथा परंपरेने नटलेलं असं कुठेतरी विभिन्न वातावरणाचं जेव्हा प्रदर्शन मांडलं जातं त्यावेळी कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्या समोर येतात. आपली संस्कृती ही मातेला जपणारी संस्कृती आहे, स्त्रियांचा आदर करणारी संस्कृती आहे, प्रत्येक स्त्रीला मातेसमान वागवणारी संस्कृती आहे. आणि म्हणून महाराजांच्या चरित्रातला दाखला जर मला द्यावाचा असे वाटतो आणि जर का तो द्यावाचा वाटत असेल तर त्यासाठी फार सुंदर उदाहरण मला सांगावंसं वाटतं. महाराजांनी ज्यावेळी साम्राज्य विस्ताराच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू केली आणि त्यावेळी एकूण एक किल्ले जिंकण्याचा एक मनसुबा महाराजांनी आखला आणि कल्याणचा किल्ला महाराजांच्या हाती लागला. कल्याणच्या किल्ल्याला आबाजी सोंदेवानी जिंकलं आणि कल्याणच्या या किल्ल्यासोबत मुल्लाजी अहमद आणि त्याच्या परिवाराला कैद करून महाराजांसमोर पेश करण्यात आलं. आपली संस्कृती कशी आहे, शिवबाचे संस्कार कसे आहे, या उदाहरणातून आपल्याला दिसून येईल. ही संस्कृती अशी आहे की ज्यावेळी नजराना म्हणून त्या परिवाराला समोर दाखल करण्यात आलं त्यावेळेस महाराजांसमोर त्या मुल्लाजी अहमदांची एक सुंदर अशी महिला सून सुद्धा होती. आणि वाटलं या ठिकाणी आबाजी सोंदेवाला की महाराज कुठेतरी खुश होऊन मला कुठेतरी बक्षीस देतील, पुरस्कार देतील. त्यावेळेस महाराजांनी या आबाजी सोंदेवांना काय उत्तर द्यावं, त्या सुंदर मूर्तिमंत महिलेला बघून महाराज म्हणतात, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले शिव छत्रपती. आपली संस्कृती ही साडी चोळीची संस्कृती आहे. आपली संस्कृती स्त्रियांचा आदर करणारी संस्कृती आहे. आपली संस्कृती मातांचा आदर करणारी संस्कृती आहे. आणि म्हणून या उदाहरणावरून कुठेतरी आपल्याला असं वाटतं की शेजारी राष्ट्रांमध्ये जेव्हा विभत्स प्रकरणं अशी सुरू होतात आणि दिसतात त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आजही वर्तमानामध्ये आम्हाला जी प्रेरणा देतात, आम्हाला जे संस्कार देतात, म्हणून आपल्यासाठी ते महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून कुठेतरी यवनी साम्राज्याची पाळमुळं हलवून टाकत एक संस्कारवान, सामर्थ्यवान पिढी निर्माण करत एक किल्ला जिंकत आणि म्हणून भौगोलिक प्रदेशाची जी काही सीमा आहे आणि जर यवनांना आपल्याला जर थांबवायचं असेल तर कुठेतरी किल्ल्यांच्या म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगांना, त्या डोंगर माथांना साक्षी ठेवून महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं आहे. आणि या ठिकाणी ज्या ज्या
तलवारी स्वराज्याच्या विरोधात उठल्या त्या ठिकाणी त्या महाराजांनी छाटलेल्या आपल्याला दिसून येतात आहे. कुठेतरी स्त्रियांचा आदर झाला पाहिजे, अनादर होऊ नये म्हणून रांजाच्या पाटलाचे दोन्ही हात कापण्याची शिक्षा महाराजांनी तत्कालीन कालखंडात दिलेली आहे. आणि तिकडे आपण दिल्लीसारखं निर्भया प्रकरण पाहतो, दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला आठवतात की एकीकडे संस्कारक्षम राज्य निर्माण करण्यासाठी असणारा शिवबा राजा, तो आजही प्रशासनिक व्यवस्था किती प्रासंगिक आहे याची प्रचिती आपल्याला दिसून येते आहे. महाराजांच्या आयुष्यातले बरेच दाखले आपल्याला दिसून येत आहे की महाराजांकडे अशी काही शक्ती होती, असं काही सामर्थ्य होतं, ज्या सामर्थ्याच्या बळावर त्यांनी स्वराज्य हे साम्राज्यात रूपांतरित केलं. माणसं जोडण्याची कला महाराजांकडे होती. जी माणसं ज्या गुणांनी युक्त आहेत त्या गुणांची पारख करून महाराजांनी माणसं जोडली आहे. सिद्धी-जोहरचं जेव्हा पन्हाळ्यावर आक्रमण झालं आणि पन्हाळ्याच्या वेढ्यातून महाराजांना निसटावं असं वाटलं, त्यावेळेस त्याला गुंगारा देऊन निघावं कसं, त्यावेळेस अतिशय मोठा बिकट प्रसंग महाराजांसमोर उभा झाला आणि या प्रसंगातून वाट काढण्याचं काम महाराजांसारख्या उपयुक्त दिसणाऱ्या शिवा काशिदांनी ते शिवधनुष्य पेलला. सिद्धी-जोहरच्या कुठेतरी भेटीला महाराजांच्या रूपात तो जातोय, त्याला माहित आहे मृत्यू आहे, तरी सुद्धा स्वराज्यासाठी जीव देणारी, बलिदान देणारी माणसं महाराजांनी ओळखली आहे, ती जोडली आहे. आणि म्हणून माणसांचं सोशल इंजिनिअरिंग करून सर्व जाती धर्मातल्या लोकांना एका पंथात घेऊन, एका पंखाखाली घेऊन, एका ध्वजाखाली घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मोठं स्वराज्य निर्माण केलेलं आपल्याला दिसून येत आहे. आपल्याला वेळ कमी पडेल परंतु सांगतोय, काही एक दोन उदाहरणं देऊन मला थांबावंसं वाटेल की महाराजांकडे काही टेक्निक्स होती. स्वराज्याची अभेद्य किल्ले रचना एवढी मजबूत होती की महाराजांकडे वेगवेगळ्या माध्यमातून माणसं जोडण्याची, किल्ले निर्माण करण्याच्या टेक्निक सुद्धा होत्या. आपल्याला एक उदाहरण मला सांगावंसं वाटेल, मुंबईला जर आपण गेलात तर समुद्राच्या किनाऱ्यावर आपल्याला खूप सारे ट्रायपॉड्स पडलेले दिसतात. ते कशासाठी आहेत त्या ट्रायपॉड्स, की समुद्राच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या ज्या लाटा आहेत त्या किनाऱ्याला कुठेतरी ध्वस्त करू नये, ट्रायपॉडमुळे त्या लाटा येऊन थांबाव्यात आणि त्या परत जाव्यात, नुकसान किनाऱ्याला होऊ नये. आपल्याला हे साधं उदाहरण दिसतं, परंतु या उदाहरणाचं लॉजिक आणि याची प्रेरणा कुठून घेतली असेल तर आपल्याला सांगावंसं वाटतं की महाराजांची जी काही किल्ल्यांची रचना आणि खऱ्या अर्थानं सागरी किल्ल्यांची जी रचना आहे त्या सागरी किल्ल्याच्या रचनेचं जे टेक्निक्स आहे ते हुबेहूब टेक्निक्स मुंबईच्या त्या किनाऱ्यालगत लागणाऱ्या ट्रायपॉड्सच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. महाराजांची जी किल्ले आहेत, विशेष करून सिंधुदुर्ग हा जो सागरी किल्ला आहे, या सागरी किल्ल्याच्या भोवताली आपण जर कधी गेलात तर तुम्हाला असे कितीतरी ट्रायपॉड्स पडलेले दिसेल आहे. ही प्रेरणा, हे टेक्निक्स कुठेतरी आजही वर्तमानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात आज आपल्या समोर आहे. आणि म्हणून ती अशी एक संस्कारक्षम पिढी या प्रहार मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून प्रत्येक माता, प्रत्येक आपल्या घरात, मला असं वाटतं की मी नेहमी या अनुषंगानं वारंवार अनेक ठिकाणी माझी भाषणं, व्याख्यानं होत असतात आणि मी म्हणत असतो की शिवबा व्हावा हा शेजारच्या घरात हे प्रत्येक मातेला वाटतं, प्रत्येक नागरिकांना वाटतं, पण मला आपल्या सगळ्यांना वंदन करावं असं वाटतं. का? कारण तुम्ही शिवबा घरी जन्माला घातलाय प्रहार मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून. तुमच्या घरातला बाळ या माध्यमातून खऱ्या अर्थानं शिवबा आहे आणि ते उद्या देशाच्या संरक्षणासाठी सज्ज होणार आहे आणि एक मोठं भव्य दिव्य संस्कारक्षम पिढीचं निर्माण करता प्रहार मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून होत आहे आणि त्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्या सगळ्यांचं आहे. म्हणून असं वाटतं की शिवबांची प्रेरणा घेऊन, वर्तमानातल्या प्रासंगिकतेला घेऊन आपण येणाऱ्या दिवसांमध्ये या संस्कारक्षम पिढीला राष्ट्रनिष्ठ पिढी म्हणून पुढे ठेवूया आणि छत्रपती शिवरायांचा जागर करून पुनश्च एकदा त्यांना अभिवादन करूया आणि थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आपण आज या स्टेजवर अतिशय सुंदर असे दोन भाषण ऐकलेत. एक मातृशक्तीबद्दल, दुसरं शिवबाबद्दल आणि तिसरं आपल्या मुलांना मोटिवेट करण्याबद्दल. श्री चाफेकर सरांनी जे आपल्याला भाषण दिले ते अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचे होते असं मी मान्य करतो. मित्रांनो, सर्वप्रथम मी आमचे जे प्रहारी विद्यार्थी मित्र आहेत त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. कारण असं की अॅन्युअल डे फंक्शन हे विद्यार्थी जीवनामध्ये अतिशय महत्वाचं असतं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे सत्र असतं आपलं त्या सत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असतं आणि आम्ही नेहमी वाट पाहत असतो. त्याचं कारण असं आपल्याला 3 दिवसाची सुट्टी असते, ज्या दिवशी इव्हेंट्स होतात त्या दिवशी सुट्टी असते, ज्या दिवशी असा कार्यक्रम होतो त्या दिवशी सुट्टी असते आणि एक जेवणाचा कार्यक्रम असतो.
आता जेवणाचा कार्यक्रम कदाचित प्रहारी लोकांना मग ते खूप वेळ वाटत नसेल, पण जे बिन प्रहारी लोक आहेत ज्यांना इथे मेसमध्ये नसतं त्यांना त्याचं एक अप्रूप असतं, त्याचा एक आनंद असतो की या दिवशी आपल्याला जेवायला मिळणार आहे. एक सगळेजण तिथेच असतात, प्रत्येक जण तिथे काम करत असतो आणि जे व्हॉलंटियर्स जे असतात त्यांना एक विशेष आनंद असतो की आपल्याला व्हॉलंटियरचं एक पदक मिळालं बुवा, आपण सगळं ते सांभाळतो. तेव्हा मी त्या सगळ्यांचं अभिनंदन करेन, त्यांना शुभकामनाही देईल. आणि दुसरं असं की आज मातृशक्तीबद्दल जे आमचे चाफले सर बोलले, चाफलेकर सर बोलले, ते अतिशय उत्कृष्ट आहे. असं म्हणतात की जननी जन्मभूमी स्वर्गादपी घरीयशी. हे खरं आहे आणि हे तंतोतंत शिवाजी महाराजांना लागू होतं, कारण ते जननी आणि जन्मभूमी ह्या दोघांनाही स्वर्गाप्रमाणे मानत होते. आणि दुसरं असं म्हणतात की जिच्या आधी पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी. हे जे दोन सुभाषित आहेत ही जिजामाताबद्दल अगदी तंतोतंत होतात, आणि तिने शिवबाला घडवलं आणि शिवबाला घडवताना तिने शिवबाला छत्रपतीपर्यंत त्याचा जो प्रवास होता शिवाजी महाराजांचा तो तिने करवला असं मी समजतो. याचं कारण असं की वयाच्या 16 वर्षापासून महाराजांनी जे सुरुवात केली तो पहिला किल्ला जो जिंकला तो तोरणा किल्ला. म्हणजे हिंदवी स्वराज्याला जे तोरण बांधलं शिवाजी महाराजांनी तो तोरणा किल्ल्यातनं, आणि आपल्या पूर्ण हयातीत त्यांनी 422 किल्ले सर केले. तर कदाचित माझं चुकत असेल पण 422 किल्ले त्यांनी सर केले. ही काही इतिहासात मला असं वाटतं की एवढी मोठी व्यक्तिमत्व कोणाचंच नसेल जे शिवाजी महाराजांनी केलं. आणि मला शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या बाकीच्यांनी सांगितलं आहे की 3 प्रसंग फार आवडतात. माझा एक नातू आहे लहानसा, आहान बनसोड म्हणून, तो पोवाडा म्हणतो, त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण दिलेलं आहे, प्रशस्तीपत्र पण दिलेलं आहे. तो एक पोवाडा म्हणतो, त्यात तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटतो घाम. आता जे फुटतो घाम हा जो शब्द आहे मला असं वाटतं की हे जे त्यांचे शत्रू होते शिवाजी महाराजांचे त्यांना शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्याबरोबर निश्चितच घाम फुटवतात. पहिलं जर उदाहरण द्यायचं झालं तर अफजल खानाचं. 40,000 सैन्य घेऊन अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आला होता आणि शिवाजी महाराजांजवळ किती सैन्य होतं त्यामुळे काहीच म्हणजे निम्नगंड असं होतं ते. परंतु शिवाजी महाराजांनी स्ट्रॅटेजी वापरली, जे काही कौशल्य वापरलं ते अतिशय उत्कृष्ट होतं आणि त्याचा नरसिंहाच्या अवतारासारखा त्याचं पोत फाडलं. दुसरा प्रसंग आहे शास्त्री खानाचे बोटं कापले, मी डिटेलमध्ये जाणार नाही. आणि तिसरा प्रसंग आहे की बहादूर गडावरचं जे त्यांनी सोनं जे लुटलं तो तर अतिशय सुंदर प्रसंग. 14,000 सैनिक होते त्या बहादूरगडाच्या त्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी आणि शिवाजी महाराजांचे फक्त 2,000 सैनिक घेऊन तिथे गेले आणि ते संपूर्ण सोनं त्यांचेच घोडे वापरून आपल्याकडे घेऊन आले. तर हे जे युद्ध कौशल्य होतं, हा जो गनिमी कावा होता हा शिवाजी महाराजांसारखा जे म्हणजे जगात कोणाचकडे नव्हता असं मी मान्य करतो. आणि आता मी तुमच्या जास्त मदत देणार का, आता नंतर जो कार्यक्रम आहे शिवा ते छत्रपती हा एक पहिला मराठी राजा आहे तो छत्रपती झाला. बाकी आजपर्यंत कोणीच छत्रपती झाले नव्हते. हा एक मराठी राजा आहे जो पहिला छत्रपती झाला. त्याबद्दल मी निश्चितपणे त्यांना अभिवादन करतो. आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो की आपण सगळे इथे आलात, आपल्या पाल्यांचं कौतुक पाहण्यासाठी आपण आलात आणि हा कार्यक्रम बघायला आलात. आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि माझ्या शब्दांना धन्यवाद.